बघूया महत्त्वाचे अपडेट आहे। बघा, माझा लाडका भाऊ योजना ही महत्त्वाची अपडेट घेऊन आला। ही योजना चालू झालेली आहे आणि याच्यावर फॉर्म निघालेले आहे। 10,000 रुपये महिना, 12वी पास, ITI आणि ग्रॅज्युएशन यांना वेगवेगळं शिक्षणानुसार महिना मिळेल आणि त्यांना आधी प्रशिक्षण वगैरे दिलं जाणार। बघा, लाडका भाऊ योजना त्याचंच वेगळं नाव काय आहे? मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना। बघा, ह्या योजनेचं नाव काय आहे? मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना। त्यालाच लाडका भाऊ योजना असे नाव देण्यात आले आहे। बघा, GR बघूया। A to Z आपण माहिती यात बघणार आहोत। तर बघा, लाडका भाऊ योजनेचा GR जसाचा तसा आपण इथे बघणार आहोत। राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सन 2024-25 या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे। बघा, मान्यता देण्यात येत आहे म्हणते आणि चालू पण झालेली आहे। हा GR आहे, मी तुम्हाला नीट वाचून दाखवते जेणेकरून तुमची आणखी काही व्हिडिओ बघू फसवणूक होऊ नये। बघा, महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जाणार आहे। या उपक्रमांतर्गत तयार केलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक जोडले जातील। बघा, उद्योजक यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल। बघा, या उपक्रमांतर्गत योजनेकरता विभागाच्या संकेतस्थळावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। आणि बघा, ऑनलाईन आहे ही पण प्रोसिजर फॉर्म भरायची। संकेतस्थळावर विभागाच्या संकेतस्थळावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल। योजनेचे कामकाज उदाहरणार्थ उमेदवाराची नोंदणी, आस्थापनाची नोंदणी, कार्यप्रशिक्षण, व्यवसाय नोंदणी, उपस्थिती नोंदविणे, विद्यावेतन अदा करणे, प्रशिक्षण रुजू व समाप्ती अहवाल, अनुभव प्रमाणपत्र इत्यादी बाबी ऑनलाईन पद्धतीने करण्यात येतील। सर्व ऑनलाईन असणार। फॉर्मची प्रोसिजर सुविधा निर्माण करण्यासाठी जबाबदारी आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता यांची राहील। बघा, 12वी ITI पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेला रोजगार इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन नोंदणी करतील। सर्व ऑनलाईन नोंदणी करतील। लघु आणि मध्यम व मोठे उद्योग, स्टार्टअप, सरकारी संस्था, शासकीय निमशासकीय आस्थापन, महामंडळ, सामाजिक संस्था, कंपनी 2013 मधील सेक्शन 8 विविध आस्थापना यातील आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने नोंदवतील। बघा, सर्व नोंदणी ऑनलाईन आहे। ही संधी प्रत्येक आर्थिक वर्षात या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होतील। या योजनेअंतर्गत पात्र आस्थापना उद्योग यांची यादी खालील शासन निर्णयातील परिशिष्ट अ मध्ये नमूद आहे। बघा, रोजगार इच्छुक उमेदवारांची पात्रता, उद्योगाची कुशल मनुष्यबळाची मागणी यास जोडण्याचे काम विभागाचे संकेतस्थळ करेल। तर बघा, याच्यासाठी पात्रता बघूया आपण। बघा, उमेदवाराचे वय किमान 18 व कमाल 35 वर्ष असावे। उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता 12वी पास, ITI, पदवी, पदव्युत्तर असावी। मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभागास पात्र असणार नाही, शिक्षण झालेले असणार। उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असावा म्हणजे रहिवासी असावा। उमेदवाराची आधार नोंदणी असावी। उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे। उमेदवाराचे कौशल्य रोजगार उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा। बघा, उद्योगासाठीची पात्रता बघा, उद्योग महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावा। उद्योगाने कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केली असावी। बघा, त्याची नोंदणी झाली असावी आणि तो इथे महाराष्ट्र राज्यातच कार्यरत असावा। उद्योगाची स्थापना किमान 3 वर्षापूर्वीची असावी। उद्योग आधाराची नोंदणी केलेली असावी। कार्यप्रशिक्षण कार्यक्रम स्वरूप, तर काय राहणार स्वरूप? उद्योगामध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी खालीलप्रमाणे कार्यप्रशिक्षण कार्यक्रम राबवला जाईल। तर या योजनेत सहभागी होण्यासाठी उमेदवार कौशल्य रोजगार उद्योजकता यास नोंदणी करणे आवश्यक आहे। आताच वरती बघितलंय आपण।
सदर कार्य प्रशिक्षणाचा कालावधी 6 महिने असेल. बघा, प्रशिक्षण हे 6 महिन्याचे दिले असणार. सदरच्या 6 महिन्याच्या कालावधीसाठी उमेदवारांना या योजनेअंतर्गत शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येईल. 6 महिन्याचं प्रशिक्षण राहील, पण त्यात तुम्हाला विद्यावेतन म्हणजे वेतनसुद्धा मिळेल. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना संबंधित आस्थापनेकडून प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे विहित नमुन्यातील प्रमाणपत्र देण्यात येईल. बघा, प्रशिक्षण झाल्यावर तुम्हाला प्रमाणपत्र देण्यात येणार. या योजनेच्या प्रशिक्षणानंतर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवार संबंधित उद्योग आस्थापना यांना योग्य वाटल्यास व उमेदवाराची इच्छुकता असल्यास त्यांना रोजगार देण्याच्या दृष्टीने संबंधित आस्थापना निर्णय घेऊ शकतील. त्यांना जर तुमचं काम आवडलं किंवा तुमच्या जे काही मार्क्स असतील ते चांगले वाटले तर ते तुम्हाला काम देणार असं ते सांगत आहेत. या योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांना किमान वेतन कायदा, राज्य कामगार विमा कायदा, कामगार भविष्य निर्वाह निधी कायदा, कामगार नुकसान भरपाई कायदा व औद्योगिक विवाद कायदा लागू राहणार नाही. बघा, हे कायदे लागू राहणार नाही म्हणते या योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या लोकांना. या कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थींना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे शासनामार्फत विद्यावेतन दिले जाईल. तर बघा, 12वी पासवाल्यांना 6,000 रुपये, ITI पदविकायांना 8,000 रुपये महिना त्यात काम करावे लागणार. ITI पदविकायांना 8,000 रुपये आणि 12वी पास 6,000, पदव्युत्तर यांना 10,000 असं टायपिंग दिलं जाणार. या योजनेअंतर्गत उपरोक्त तक्त्यात नमूद दरमहा विद्यावेतन रक्कम शासनाद्वारे प्रशिक्षणार्थ्यांना अदा करण्यात येईल. तर DBT ऑनलाईन पद्धतीने दरमहा अदा करण्यात येणार थेट बँक खात्यामध्ये. नेक्स्ट बघा, विद्यावेतनामध्ये संबंधित उद्योजकामार्फत जाहीर केलेली सुट्टी व अनुज्ञेय रजा या संदर्भात राहील. देऊ इच्छित असेल तर सदरची वाढीव रक्कम उमेदवारांना अतिरिक्त स्वरूपात देऊ शकेल. बघा, नेक्स्ट आहे 10 दिवस. महिन्यातून 10 दिवस अथवा त्यापेक्षा जास्त दिवस गैरहजर असला तर संबंधित प्रशिक्षणार्थीस त्या महिन्याचे विद्यावेतन अनुज्ञेय राहणार नाही. 10 दिवसापेक्षा जास्त गैरहजर राहिला त्या महिन्याचं म्हणजे जे काही वेतन देणार आहे, तुम्हाला जे काही पेमेंट देणार आहे ते देणार नाही. प्रशिक्षणार्थीने वरील अटींची पूर्तता केली असली तर परंतु सदर प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणाच्या पहिल्याच महिन्यात प्रशिक्षण सोडून गेल्यास अशा प्रशिक्षणार्थी विद्यावेतनास पात्र राहणार नाही. या योजनेचा दर 2 वर्षांनी आढावा घेऊन आवश्यकता असल्यास योजनेत सुधारणा करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल. स्वयंरोजगार प्राप्त झाल्यास अथवा प्रशिक्षण सोडून गेल्यास अथवा अनधिकृत गैरहजर राहिल्यास योजनेचा प्रशिक्षण व त्या अनुषंगाने विद्यावेतन देणार नाही. लाडक्या भावासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका विशेष योजनेची घोषणा केली आहे. त्याच ठराविक रक्कम दिली जाणार आहे. तर बघा, तेच आहे 12वी 6,000, उत्तीर्ण डिप्लोमा पदवीधर 8,000 आणि पदवीधर विद्यार्थ्यांना 12,000 रुपयाची रक्कम मिळणार. मात्र ही रक्कम सर्वच विद्यार्थ्यांना मिळणार नाही. खरे तर जे विद्यार्थी कंपनीत अप्रेंटिसशिप करतील त्या विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत ही रक्कम मिळणार आहे. बघा, कंपनीत जे अप्रेंटिसशिप म्हणून काम करतात त्यांना याचा लाभ भेटणार आहे. थोडक्यात काय तर 12वी अप्रेंटिसशिप करणाऱ्या डिप्लोमा धारक आणि पदवीधारक विद्यार्थ्यांना सरकार स्टायपंड म्हणून प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम देणार आहे. अप्रेंटिसशिपची रक्कम स्वतः राज्य सरकार देणार आहे. जर पहाटे मुख्यमंत्री आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरच्या विठुरायांची शासकीय पूजा केली आहे. शासकीय पूजेसाठी महादेव पुराण दाखल झाले तेव्हा त्यांनी ह्या योजनेची म्हणजे खुलासा केला आहे पूर्ण आणि ह्या योजनेला एक स्वरूप दिलं आहे गव्हर्मेंट. त्याच्यामुळे ही योजना चालू झाली आहे. फक्त की फॉर्म भरणे, फॉर्मची डेट यायची आहे. स्टायपंड देण्याची घोषणा केली आणि ही पण योजना चालू झाली आहे. तर बघा, नक्की भरा येत फॉर्म. याची जे काही लेटेस्ट माहिती आहे ती तुम्हाला नक्की याच चॅनलवर कळवली जाणार. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर भेटू अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन येऊया.